नमस्कार, मी भारती. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघा कटोरी ब्लाऊज मी शिवून घेतलेला आहे. तर आज आपण ब्लाऊजवर पायपिंग कशी करायची. तर बघा आपल्याला काज बटन पट्टी दोन्ही भाग जोडून घ्यायचे सारखे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही भाग सारखे जोडून घ्यायचे आहेत. जर कमी जास्त होत आहे आपला भाग तर बघू शकता वरचा भाग थोडा जास्त होत आहे. तर बघा इथून थोडा जास्त होत आहे तर मी हा भाग थोडा कटिंग करून घेत आहे, म्हणजे दोन्ही भाग आपले सारखे आले पाहिजे. जास्त कट करून नाही घ्यायचा आहे आपल्याला, जेवढा म्हणजे सारखा भाग आला पाहिजे एवढाच भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर दोन्ही भाग आपल्याला बघा इथून पण आपल्याला दोन्ही भाग जसं की आपण आयपट्टी जोडलेली आहे, हुक पट्टी जशी की आयपट्टी जोडलेली आहे तिथूनच आणि आपल्याला असं मोजून घ्यायचं आहे. तर बघा सारखे दोन्ही भाग आलेले आहेत. तर एकदा आपण असं चेक करून घ्यायचं, कारण मग नंतर शिवल्याच्या नंतर कमी जास्त होतो. तर बघा गोलगळा करून घेतलेला आहे मागून मी. आता आपण ब्लाऊजवर पायपिंग करून घ्यायची आहे. तर आता आपल्याला क्रॉसमध्ये आलेल्या आपल्याला पायपिंग पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. तर बघा असा पंच आलेला कापड घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही असा पंच आलेला कापड घ्यायचा आणि आपल्याला पट्ट्या कटिंग करून घ्यायच्या आहेत. तर बघा अशा आपल्या पायपिंग पट्ट्याला पंच आल्या पाहिजे. तर साधारण आपल्याला 1 इंचाची पट्टी अशी कट करून घ्यायची आहे, म्हणजे ही रुंदीमध्ये. लांबीमध्ये आपल्याला जेवढी चौडी असेल तेवढी चांगली आहे. तर बघा अशी 1 इंचाची इथून आपल्याला असं आडवीमध्ये 1 इंचाची पट्टी घ्यायची आहे. तर बघा आपल्याला अशा क्रॉसमध्ये आलेल्या आपल्याला पायपिंग पट्ट्या कटिंग करून घ्यायच्या आहेत. आता बघा आपल्याला इथून पायपिंग पट्ट्या अशा जोडून घ्यायच्या आहेत. तर बघा हा भाग आपल्याला असा जोडून घ्यायचा आहे. इथून आपल्याला चॉकने अशी मार्जिंग करून घ्यायची आणि हा आपण जो क्रॉस केलेला भाग आहे हा असा जोडून घ्यायचा आहे आणि याच्यावर आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा हाच भाग आपल्याला असा पलटी करून घ्यायचा आहे आणि इथून पण आपल्याला चॉकनी अशी मार्जिंग करून घ्यायची आहे आणि दुसरी पट्टी घेऊन आपल्याला त्याच्यावर अशी ठेवून आणि बरोबर अशी क्रॉसमध्ये आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर तोच भाग फोल्ड करून आपल्याला बघा अशी क्रॉसमध्ये आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे आणि हा भाग असा कट करून घ्यायचा आहे जर नाही समजलं तर. आणि याच्यावर बघा अशी पट्टी ठेवून घ्यायची आणि शिलाई करून घ्यायची आहे. आता उरलेला भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा आपला भाग जास्त होत आहे आणि ह्या साईडनं असं कट करून घ्यायचं आहे आणि ह्या साईडनं असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा उरलेला भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आणि ह्या साईडने असं आणि ह्या साईडनं ह्या इकडल्या साईडनं कट करून घ्यायचं आहे. इथून पण तसंच कट करून घ्यायचं आहे. तर बघा आता आपली पायपिंग पट्टी अशी तयार अशी झालेली आहे. पूर्ण अशी लंबाईमध्ये आपण तयार करून घेतलेली आहे. तर बघा पूर्ण पायपिंग पट्टीला आपला पंच येत आहे. तर बघू शकता तुम्ही. आता आपल्याला थोडा भाग असा फोल्ड करून घ्यायचा आहे. बघू शकता पहा इथून आपल्याला थोडा भाग असा फोल्ड करून घ्यायचा आणि आपल्याला याच्यावरून अशी इथून आपल्याला बरोबर शिलाई करून घ्यायची आहे. जिथून मी मार्जिंग करून घेत आहे तिथून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा मी आता इथून शिलाई करून घेते. थोडा भाग आपल्याला सोडून घ्यायचा आणि शिलाई करून घ्यायची आहे.
पूर्ण पट्टीला तशीच शिलाई करून घेत आहे। जशी की आपली ह्या साईडनं काटावरून शिलाई आली न पाहिजे, बरोबर बीचमधून आपली शिलाई गेली पाहिजे आणि थोडा भाग आपला असा उरलेला असला पाहिजे, अशी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा मी अशी शिलाई करून घेतलेली आहे। बघा एवढ्या अंतरवरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। मी तुम्हाला आता जवळूनच दाखवते बघा। तर बघा जवळून पाहू शकता। तर आता आपल्याला इथून फक्त अर्धा इंचाची आपल्याला पट्टी ठेवून घ्यायची आहे, बरोबर अर्धा इंचानी, आणि बाकीचा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। तर आता मी इथून बाकीचा भाग कटिंग करून घेत आहे आणि एकसारखी अशी पट्टी तयार करून घेत आहे। तर बघा एकसारखी आपल्याला अशी पट्टी तयार करून घ्यायची आहे। फक्त आपल्याला अर्धा इंच घ्यायची आहे आणि बाकीचा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। तर बघा आता आपली पूर्ण पाइपिंग पट्टी अशी तयार झालेली आहे। इथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर बघा बरोबर अर्धा इंच एक रेषा मी पट्टी तयार करून घेतलेली आहे। तर आता आपल्याला दोनही भाग म्हणजे मागचा आणि समोरचा भाग दोनही भाग सारखे आले का एक वेळा आपल्याला पाहून घ्यायचा आहे। तर बघा इथून आपल्याला असं सरळ करून घ्यायचं आहे। तर माझे दोनही भाग असे सारखे आलेले आहेत। तर बघा हा भाग तर आपला शिलाईमध्ये जाणारच आहे, तर दोनही भाग आपले सारखे आलेले आहेत। आणि ह्या साईडनं पण तसंच आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला सारखं भाग करून घ्यायचा आहे। जर मागं पुढं झालेला असला तर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। तर माझे ब्लाऊजचे दोनही भाग सारखे आलेले आहेत। आता आपल्याला इथून पाइपिंग पट्टी जोडून घ्यायची आहे। तर बघा थोडा भाग आपल्याला समोर ठेवायचा आहे, थोडा भाग, आणि याच्यावरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर इथं थोडी डबल शिलाई करायची आहे जेणेकरून आपली शिलाई तुटली न पाहिजे। तर बघा अशी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। पूर्ण ब्लाऊजवर मी अशीच पट्टी लावून घेत आहे। बरोबर आपल्याला गोल गळ्यावर
अशी गोल गोल पट्टी, म्हणजे दोनही भाग आपले सारखे आले पाहिजे. आणि सुईची जे पावडी आहे आपली, पावडीच्या दिशेने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई अशी बघू शकता तुम्ही. आणि हा पाठीच्या मागं आपल्याला ही शिलाई आपल्या पाठीच्या मागच्या भागाला करायची आहे. जो आपण शोल्डर जोडलेले आहे ते शोल्डरची शिलाई आपल्याला पाठीच्या मागच्या भागाला करायची आहे. तर बघा इथं थोडा भाग आता कमी पडत आहे, तर मी इथं जोड लावून घेत आहे. तर बघा इथून आता थोडा भाग कमी पडत आहे, म्हणजे पायपिंग पट्टी कमी पडत आहे. तर बघा तशीच पट्टी आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि इथं शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा इथं पण आपल्याला सरळ करून घ्यायची आहे आणि कटिंग करून घ्यायची आहे. आणि इथून बघा अशी आपल्याला इथं जोड द्यायची आहे. बघा हा वरचा भाग आपल्याला वरच्या साईडनं लावायचा आहे आणि अशी क्रॉसमध्ये आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आणि हा बाकीचा भाग आपल्याला एक्स्ट्राचा कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा आपली दोनही म्हणजे सारखी पट्टी आली, तयार झाली. आता आपल्याला थोडा भाग एक्स्ट्राचा भाग बघा इथून थोडा भाग आपल्याला इथं जास्त ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे नंतर आपण फोल्ड करतो त्याच्यामध्ये जाते, तर आपल्याला इथून थोडासा भाग जास्त ठेवून घ्यायचा आहे. तर बघा आता जे आपले धागे दुगे निघलेले आहेत ते आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत. तर बघा मी इथून कटिंग करून घेत आहे आणि क्रॉसमध्ये आपल्याला तिरकी कातर लावून अशी तिरकी कातर लावून घ्यायची आहे. जिथं जिथं आपलं गोल भाग आलेला आहे त्या ठिकाणून आपल्याला असं तिरकी कातर लावून घ्यायची आहे. याच्यानं काय होतं, आपली ब्लाऊजची पायपिंग व्यवस्थित अशी बसते, म्हणजे टाईट नाही राहत. तर बघा अशी तिरकी कातर लावून घ्यायची आहे. आणि हे धागे आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत. तर बघा इथून आपल्याला असं मेन गोल ठिकाणावरून आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे. आता इथून हा भाग आपण थोडा जास्त ठेवलेला होता, तो आपल्याला अंदरच्या साईडनं आपल्याला असा इकडे पलटवून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा अंदरच्या साईडनं आपल्याला पलटवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हा भाग इकडल्या साईडनं पलटवून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने तर असा पलटवून घ्यायचा आहे. आणि इथून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर इथून आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे, आपली शिलाई निघली न पाहिजे. आता बघा इथून आपल्याला बोटाने आपल्याला अंगठ्याने बरोबर अंदरच्या साईडनं आपल्याला असं पायपिंगच्या अंदर आपल्याला करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथून तर अशा पद्धतीने तर बघा हा भाग आपल्याला या साईडनं घ्यायचा आहे, ज्या साईडनं आपण या साईडनं घ्यायचा आहे. आणि हा भाग असा बोटाने आपल्या अंगठ्याने असा पलटवून घ्यायचा आहे. आणि हा एका उंगलीने आपल्याला बरोबर असं करून म्हणजे पायपिंगवर बोट ठेवून आपल्याला मशीन ह्या साईडनं म्हणजे पायपिंग त्या साईडनं नाही आली पाहिजे, सुई ह्या साईडनं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा ह्या साईडनं आपल्याला हा शिलाई केलेला भाग आला पाहिजे आणि आपण असा अंदरच्या साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. आणि बरोबर असे बोट आपल्याला ठेवून त्याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे की पायपिंगवर शिलाई आली न पाहिजे.
तर बघा इथून आपली बारीक होत आहे, अंदरच्या साईडनं जर केली आपण तर बारीक होते आणि वरच्या साईडनं आपण जर केलं तर जाडी येते. तर आपल्याला जसा आकार पाहिजे तसा आपण करू शकतो. तर बघा मी जास्त बारीक नाही आणि ठोकळ नाही, अशी साधारण अशी पायपिंग तयार करून घेत आहे. तर बघू शकता. आता पूर्ण गोलगड्यावर आपल्याला अशीच पायपिंग करून घ्यायची. तर मी आता अशीच पूर्ण गोलगड्यावर पायपिंग करून घेत आहे. जसे की आपल्याला बारीक पाहिजे बारीक पण होते आणि थोडी जाडी असली तर जाडी पण होते. तर आपल्याला जर अंदरच्या साईडनं आपण जास्त कापड हे केला तर कसं बारीक पण येते आणि वरच्या साईडनं थोडा भाग असं जास्त जर सोलला तर जाडी पण येते. तर असा बोट ठेवून आपल्याला बरोबर बघा ह्या साईडनं आपण जर पलटवलं तर इथून बारीक येते आणि हात जर भाग आपण वरच्या साईडनं असं केलं तर थोडी जाडी येते, म्हणजे गोल असा. तर अशी येते. तर आपल्याला काय करायचं बरोबर, म्हणजे जाडी नाही खूप बारीक नाही. जशी बारीक झाली कोण्या साईडनं तर आपल्याला थोडा भाग असा वर करून घ्यायचा आहे, वर करून घ्यायचा आहे. आणि मोठी जर होत असली तर आपल्याला खालच्या साईडनं पलटवून घ्यायचं आहे. तर आपल्याला पायपिंगवर शिलाई, म्हणजे पायपिंगवर नाही, बरोबर अशी काटोकाट आपण जिथून शिलाई केली आहे तिथून हा भाग आपल्याला असा ह्या साईडनं पलटी करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अंदरच्या साईडनं आपल्याला असा पलटी करून घ्यायचा आहे आणि हा भाग आपल्याला ह्या साईडनं पलटी करून घ्यायचा आहे. तर बघा इथून आता आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर यातून आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे, आपली शिलाई निघली नाही पाहिजे. तर बघा पूर्ण ब्लाऊजवर आपली पायपिंग झालेली आहे गोलगड्यावर. तर किती छान अशी बारीक पायपिंग आलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, खूप छान अशी बारीक पायपिंग आलेली आहे. चला तर मग आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हे धागे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपापल्या कामामध्ये व्यस्त राहा. व्हिडिओ पाहत चला, ट्राय पण करत चला. तर बघा किती छान अशी पायपिंग आलेली आहे गोल. तर बघा जवळून दाखवते मी, खूप छान अशी पायपिंग आलेली आहे ब्लाऊजची. एकदा तुम्ही पण ट्राय करून बघा अशा पद्धतीने. आणि अंदरच्या साईडनं पण खूप छान आलेली आहे. कुठं पण असं हाबडदोड अशी शिलाई आलेली नाही आहे आणि प्लेट पण पडलेली नाही आहे. पूर्ण प्लेन अशी शिलाई आलेली आहे आणि पायपिंग पण खूप छान आलेली आहे. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ तर तुम्ही कमेंटमध्ये पण नक्की सांगा. तर बघू शकता खूप छान अशी पायपिंग तयार झालेली आहे. चला तर मग आता आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तर बघा पूर्ण गोलगडा असा तयार झाला.
आणि अंदरून पण कुठंही असं प्लेट पडलेली नाही आहे. पूर्ण असं बघा, क्रॉसपट्टी पण डबल जोडून घेतलेली आहे, एकदम अशी साफ अशी आलेली आहे. कुठंही असं हे शिलाई आलेली नाही आहे. तर पूर्ण असं ब्लाऊज तयार झालेला आहे. आता मी बाई जोडून घेणार आणि फिटिंग करून घेणार आहे. ठीक आहे, मग बाय.